नमस्कार मंडळी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. बघा, आपण सगळेजण हाच विचार करतो की माझ्याच नशिबात एवढं दुःख का, माझ्याच नशिबात एवढं दुःख का, संकट का, किंवा आपण जर एखाद्याला आपला हात दाखवतो एखाद्या व्यक्ती, तेव्हा सांगतो की तुमच्या हातात असं आहे की तुम्हाला इतक्या अडचणी आहेत. मग आपल्या बाबतीतच का असं होतं? टेन्शन येतं. खरं काय खोटं काय हे आपण समजू शकत नाही. तुमच्या नशीब आणि तुमच्या हातातल्या रेषासुद्धा बदलायचं कर्म हे फक्त स्वामी समर्थ महाराज करत असतात. जे नशिबात नाही ते नशिबाच्या पलीकडलं सुद्धा आणायची ताकद फक्त स्वामी समर्थ महाराजांमध्ये आहे. एवढंच करायचं आहे की अखंड नामजप, महाराजांची सेवा, याच्यावर आपल्या कुलदेवीची सेवा, पितरांची सेवा तेवढीच महत्त्वाची असते. पण आज मी तुम्हाला अतिशय सुंदर उपाय सांगणार आहे ज्याने भरपूर लोकांना त्याचा अनुभव आलेला आहे. त्याचा अनुभव येणं म्हणजे तुम्ही करोडपती होणं, तुम्हाला गडगंज पैसा मिळणार. आता असं म्हणायचं नाही, पण हो, एखाद्या कार्यासाठी तुम्ही कष्ट करत आहात, तुमचे प्रयत्न खूप जास्त प्रामाणिक आहेत, तर यश मात्र मिळत नाही. 99% हे तुमचे कष्ट असतात, पण 1% तरी नशिबाची साथ असणं महत्त्वाचं असतं. त्यासाठी तुमचे कर्म, तुमचं अध्यात्म, तुमचे आचार विचारसुद्धा तेवढेच महत्त्वाचे असतात. तेवढंच डेडिकेशनने तुम्ही काम करणं सुद्धा महत्त्वाचं असतं. बघा, अगदी 5 गुरुवार तुम्हाला हा उपाय करायचा आहे. उपाय काय आहे तर बऱ्याच महिलांनी हा उपाय केला आहे आणि त्यांना खूप चांगला अनुभव आला आहे. उपाय काय करायचा आहे तर सगळ्यात आधी दर गुरुवारी गाईला गूळ आणि डाळ खाऊ घालायची. अगदी एवढीशी गूळ आणि डाळ घ्यायची आणि एवढंसं तिला त्रास होईल पण थोडंसं घ्यायचं आणि गाईला खाऊ घालायचं. तुम्ही गोशाळेत जाऊन सुद्धा घालू शकता. तुमच्या घरात जर घराजवळ गाय येत असेल तर तुम्ही तिथेही त्यांना खाऊ घालू शकता. गोशाळा आहे आणि आमच्याकडे गाईच नाही तर मग ऑप्शन नाही, कारण आपल्याला गाईलाच गूळ आणि डाळ ही खाऊ घालायची आहे. पण ते कसं खाऊ घालायचं बघा, गुरुवारी कधी पण तुम्हाला सकाळी, दुपारी, संध्याकाळी, रात्री जेव्हा तुम्हाला जमेल तेव्हा काय करायचं आहे की मनातल्या मनात प्रार्थना करायची, महाराजांसमोर बसायचं आणि त्यांच्यासमोर नित्यसेवा महत्त्वाची आहे. नित्यसेवे सतत करणं महत्त्वाचं आहे. एखादा नित्यसेवा केल्यावर लगेच काही चमत्कार होत नाही, खूप करावी लागते. सेवा वाढवावी लागते. जेव्हा सेवा वाढते तेव्हाच अडचणी निर्माण होतात, संकट येतात, दुःख येतात, संताप होतो, रडतो माणूस, राग येतो, सगळं काही होत असतो. पण सेवा सोडायची नाही, हेच एक लक्षात ठेवायचं. तुम्हाला काय करायचं आहे तर दर गुरुवारी गूळ आणि डाळ घ्यायची आहे, गाईला खाऊ घालायची आहे. गाईच्या गोट्यात जायचं, तिला एका हाताने आपला गूळ खाऊ घालायची आहे आणि दोन्ही हाताने असं पकडायचं आहे, तिला खाऊ घालायचं आहे. जेव्हा गाई तुमची हातात चाटते तेव्हा तुमच्या आयुष्यातील सीमारेषासुद्धा काही आहे, जे संकट आहे, ते दुःख आहे, ते सुद्धा कमी होतात. तुम्हाला माहिती आहे का, आपण जेव्हा केंद्र झाडतो, एखादं मंदिर मंदिर वगैरे झाडत असतो, तेव्हा तुमचं एखादं केंद्र, मठ झाडत असता, तेव्हा तुम्ही ते मंदिर झाडत नाही तर त्याच्याबरोबर तुमचे जे काही आपले त्रास आहे, संकट आहे, दरिद्री आहे, ते सुद्धा झाडत असतात. म्हणून केंद्रात जाऊन आरती करणं म्हणजे खूप मोठी सेवा नाही आहे. मठात जाऊन आरती करणं म्हणजे खूप मोठी सेवा नाही. आरती भेटणं म्हणजे खूप मोठी सेवा नाही. तर तिथं झाडणी, फरशी पुसणे, तिथल्या भांडे, चप्पल रांगेत ठेवणे ही सुद्धा खूप मोठी सेवा आहे. जरी तुम्हाला भेटली तरी तुम्ही खूप भाग्यवान आहात. म्हणून हे तसंच आहे की जेव्हा आपण गाईला गूळ आणि डाळ खाऊ घालतो, जेव्हा ती आपले हात चाटते, तेव्हा तुमच्या हातातील ज्या काही रेषा आहेत त्या सुद्धा बदलायचं काम गोमातेमध्ये आहे. गाईची सेवा सगळ्यात उच्च कोटीची सेवा मानली जाते. साक्षात भगवान श्रीकृष्णांनी सुद्धा गाईची खूप जास्त सेवा केली, म्हणून त्यांना गोपाळ म्हटलं आहे. आपल्याकडनं गाईची सेवा होत नाही, म्हणून तर आपण घरात गाईची मूर्ती ठेवत असतो, किंवा जेणेकरून रोज गाईला जळ अर्पण केल्याचं फळ मिळत असतो. धूपदीप आपण लावत असतो. 5 गुरुवार फक्त गाईला जी काही तुम्हाला सांगितली गूळ डाळ ती खाऊ घालायची, पण हातीने हात चाटला पाहिजे. जो हात तिने चाटला पाहिजे, घरी येऊन थोडा वेळ तसाच ठेवून तुम्ही हात धुवू शकता, हरकत नाही. पण तुम्हाला करायचं आहे आता काय तर 5 गुरुवारमध्ये कुठलेही लग्न कार्य येईल. मग एखादा गुरुवार स्किप होईल, चालते का, हरकत नाही. एखादा गुरुवार स्किप होईल किंवा एखादा मासिक धर्म आला असेल तर तरीही स्किप केलं तरी काही होत नाही. तर मी तुम्हाला सांगते, नका खाऊ घालू. बाकी तुमची इच्छा असेल तर तुम्ही करा. बिनधास्त त्यांना गाईला खाऊ घालू शकता, काहीच अडचण नाही. पण बाकी तुमची इच्छा. मी तुम्हाला सांगते की मासिक धर्म, कारण बऱ्याच वेळा सगळीकडे मासिक धर्म पाळतात असं नाही. प्रत्येकाचा आचार विचार वेगळा असतो. जर तुम्हाला वाटत काही नाही तर किंवा तुम्हाला खाऊ घालायचं असेल तर तुम्ही अर्थात खाऊ घालू शकतात. मासिक धर्म आला तर आपण लगेच खूप पापी होतो किंवा आपल्या शरीर शुद्धीकरणाची गरज आहे असं काही नाही. पण काही
घरात धार्मिकदृष्ट्या 4 दिवस प्रॉपर पाळलं जातं, काही घरात नाही पाळलं जात. जर तुमची इच्छा आहे तर तुम्ही पाळायचं नसेल तर तुम्ही पाळू शकत नाहीत. शेवटी तुमच्या इच्छा आहे, माझं सांगणं काम आहे. किती पाळायचं किती नाही तुमच्या हातात आहे. मग आता हे 5 गुरुवार होईपर्यंत मांसाहार करावा का? तर आता मी सांगते की काय खावं काय नाही खावं. बघा प्रत्येकाचाच वैयक्तिक प्रश्न आहे. तुमची इच्छा असेल तर तुम्ही 5 गुरुवार मांसाहार करू नका आणि तुमच्या इच्छा नसेल तर तुम्ही करू शकता. तसेच तुम्ही गाईला अन्नदान करू शकता. तसं तर मी सांगते की मांसाहार करून गाईला अन्नदान करणं चुकीचं आहे, पण तुम्हाला वाटत नाही तर तुम्ही मांसाहार करून जमलं तर तुम्ही करू शकता. बघा, पाळायचं की नाही पाळायचं तुमच्या मनावर आहे. शेवटी तुमच्या इच्छा आहे. माझे सांगायचं काम आहे, तुमच्या हातात आहे. बघा, तर आता 5 गुरुवार होईपर्यंत मांसाहार करावा का? तर मी तुम्हाला परत एकदा सांगते की काय खावं, किती खावं, कसं खावं, वैयक्तिक प्रत्येकाचं मत आहे. तुमची इच्छा असेल तर हे 5 गुरुवार तुम्ही मांसाहारसुद्धा खाऊ नका. तुम्ही गाईला अन्नदान करत आहात आणि त्याच हाताने तुम्ही मांसाहार करत आहात, तर हे चुकीचं आहे. परत एकदा तुम्हाला वाटत असेल की मांसाहार करणं आणि तरी पण मी गाईला दान करणार, तर हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. तुम्ही 5 गुरुवार जेव्हा हे असं प्रार्थना करणार आहात तेव्हा तुम्हाला सांगेल की जे काही माझ्या आयुष्यातलं दुःख आहे, संकट आहे, ते गोमाते तुझ्या चरणी अर्पण करत असते आणि मी जेव्हा जे काही प्रामाणिकपणे कष्ट करत आहे, ज्या काही अडचणी येत आहेत ते कमी होऊ दे आणि त्यातून मला मार्ग मिळू दे, अशी जेव्हा आपण प्रार्थना कराल हे 5 गुरुवारमध्ये नक्कीच अनुभव येतो. बरेच लोक बघा, गाईला चपाती जरी दिली तरी ती गाय त्यांचाच हात चाटते आणि काही लोकांचं असं आहे की चाटत नाही किंवा काय असतं, देवते गाईने तुमचा हात धुसतो, अशा पद्धतीने तुम्ही हात चाटले गाईने तुमचे हात चाटले पाहिजेत. गोमाता गाईमध्ये 33 कोटी देव आहेत. नक्कीच आपल्या अडचणी संकट दूर होण्यास मदत होईल, पण त्याचबरोबर कर्मदोष पण खूप आहे. कर्म पण खूप चांगलं असलं पाहिजे. नाही तसं काही गाईला खाऊ घातलं आणि दुपारी गेल्या शिव्या दिल्या किंवा त्या कुणाचं वाईट केलं किंवा कुणाला शिव्या वगैरे दिल्या तर तुमचं कसं चांगलं होईल. आयुष्यभर जरी गाईला रोज खाऊ घातलं तरीही प्रगती होणार नाही. शेवटी कारण तुमच्या कर्मानुसार प्रत्येक गोष्टी देवाने तुम्हाला दिलेल्या आहेत. लेट का आहे, पण तुमच्या नशिबात आहे ते तुम्हाला मिळणार आहे. पण आपले कर्म एवढे शुद्ध ठेवायचे, आपली वागणूक एवढी चांगली ठेवायची की जे तुमच्या नशिबात नाही ते सुद्धा, तुमच्या हातात नाही ते सुद्धा स्वामी परमेश्वर तुम्हाला देईल. शेवटी करता करविता हे स्वामी समर्थ महाराजच आहेत. करता करविता एकच स्वामीनाथ आहे. तुम्ही फक्त आपण निमित्त मात्र आहेत. तर झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी रुजू करते. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हा मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि फक्त 5 गुरुवार हा उपाय करून बघा. तुमचं नशीब नक्कीच बदलेल आणि मनासारख्या गोष्टी घडायला सुरुवात